नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 वार मंगळवार, गोटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो हे आपण पाहणारच आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गोटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये आवकी आपल्याला थोडीफार कमी पाहायला मिळणार आहे, त्याचबरोबर दर हे थोडेफार आपल्याला बदललेले पाहायला मिळू शकतात। तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय परिस्थिती पाहायला मिळते। टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी दर जे आहे ते 15 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर बुगी त्याचबरोबर एकदम लहान टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवकी भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये थोडासा बदल पाहायला मिळते। काकडीची क्वालिटी पाहू शकता, तर मोठ्या प्रमाणावरती काकडीची आवक पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून काकडीसाठी दर पाहायला मिळतात। आवकी थोडीफार जास्त कमी पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये तेजी काकडीसाठी आज पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटी पाहू शकतो, तर चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी दर जे आहे ते उच्चांकी दर 30 ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दरही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। गाजरची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये गाजर पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे आहे ते 20 ते 25 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटी गाजरसाठी दर पाहायला मिळतोय। शेवग्याच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी मोठ्या प्रमाणावरती चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमीत कमी 30 ते 40 रुपयापर्यंत चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। आवकी पाहू शकता, तर आवकी आपल्याला भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकतो, तर त्याचबरोबर आवकी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते कमीत कमी 50 ते 55 रुपयापर्यंत आपल्याला भुईमुग शेंगासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, क्वालिटीनुसार दरामध्ये स्थिरता पाहायला मिळते। रताळ्यांची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी दर जे आहे ते कमीत कमी 40 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत रताळ्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात। आवक कमी जास्त झाल्यामुळे दरामध्ये बदल पाहायला मिळते। बीटाची क्वालिटी पाहू शकता, तर लहान त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये बीट पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 ते 14 रुपयापर्यंत बीटासाठी दर पाहायला मिळते। आवकी आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता, तर मोठ्या साईजमध्ये शिमला मिरचीसाठी 30 ते 35 रुपयापासून दर पाहायला मिळते। तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये लहान इंडस क्वालिटीच्या शिमला मिरचीसाठी दर जे आहे ते 45 रुपयापर्यंत दर उच्चांकी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी थोडीफार कमी होताना पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये तेजी पाहायला मिळते। वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या वाटाण्यासाठी 150 ते 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर पावसामुळे भरपूर ठिकाणी वाटाण्याचे नुकसान झाल्यामुळे दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। आवक कमी झाल्यामुळे दर जे आहे ते तेजीमध्ये पाहायला मिळतात। पावट्याची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार पावट्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी 50 ते 65 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। बीन्सची क्वालिटी पाहू शकता, तर बीन्ससाठी दर जे आहे ते कमीत कमी 50 ते 60 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी दर पाहायला होते। आवक चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। राजमाची क्वालिटी पाहू शकता, राजमासाठी दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या राजमाची क्वालिटी पाहू शकता, तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या राजमासाठी साधारणतः 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, तर त्याचबरोबर दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गवारसाठी 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, तर त्याचबरोबर आवकी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, तर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता, तर काळ्या भारताच्या वांग्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी 15 ते 20 रुपयापर्यंत चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळतात। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून भारताच्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते।
जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकतो तर जळगाव वांग्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 25 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला होते. दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकतो तर चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकतो तर दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तोंडल्याची क्वालिटी पाहू शकतो, त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर तोंडल्यासाठी दर जे आहे ते कमीत कमी 40 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकतो तर दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये तेजी पाहायला मिळते. दोडक्याची क्वालिटी पाहू शकतो तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला दोडका पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपये किलोपासून दोडक्यासाठी दर पाहायला मिळतो. एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर जे आहे ते दोडक्यासाठी 40 रुपयापर्यंत पाहायला मिळते. आवक मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दोडक्यासाठी तेजी पाहायला मिळते. कोबीची क्वालिटी पाहू शकतो तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कोबीसाठी दरामध्ये आज सुधारणा झालेली पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत कोबीसाठी दर पाहायला मिळते. आवक ही पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये थोडासा बदल आज पाहायला मिळते. फ्लावरची क्वालिटी पाहू शकतो, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या फ्लावरसाठी दर जे आहे ते कमीत कमी 30 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर फ्लावरसाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात. कारल्याची क्वालिटी पाहू शकतो तर चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी दर जे आहेत कमीत कमी 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून कारल्यासाठी दर पाहायला मिळतात. नवीन क्वालिटीमध्ये आले पाहायला मिळते तर साधारणतः नवीन क्वालिटीच्या कवड्या आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 32 रुपयापासून दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकतो तर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर साधारणतः मिडियम क्वालिटीमध्ये आल्यासाठी दर जे आहे ते 50 ते 55 रुपयापर्यंत या क्वालिटीच्या आल्यासाठी दर पाहायला होते. क्वालिटीनुसार दर जे आहे ते थोडेफार कमी झालेले पाहायला होतं. तर क्वालिटी पाहू शकतो तर मिडियम क्वालिटीमध्ये आले पाहायला होते. तर याच्यामध्ये काही थोडेफार खराब पण आले पाहायला होते. तर क्वालिटी पाहू शकता मिडियम क्वालिटी पाहायला मिळते. तर दर जे आहे ते 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर मिडियम क्वालिटीच्या आल्यासाठी पाहायला मिळते. त्याचबरोबर एक नंबर टॉप क्वालिटीच्या साधारण आल्यासाठी दर जे आहे ते 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. आवक ही भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. पुदिनाची क्वालिटी पाहू शकतो तर चांगल्या क्वालिटीमध्ये पुदिना पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी 4 रुपयापासून ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पुदिनासाठी पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकतो तर त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर पुदिनाचे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. चवळीची भाजीची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर चवळीच्या भाजीसाठी दर जे आहे ते कमीत कमी 7 रुपयापासून ते जास्ती असतं 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर चवळीसाठी पाहायला मिळते. कोथिंबीरीची आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर जे आहे ते कोथिंबीरीसाठी पाहायला मिळते. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये थोडीशी हलक्या क्वालिटीमध्ये घसरण पाहायला मिळते. तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर कोथिंबीरीसाठी पाहायला मिळते. मेथीची क्वालिटी पाहू शकतो तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर मेथीसाठी पाहायला मिळते. आवक मार्केटमध्ये मेथीसाठी कमी पाहायला मिळते. कांदापातची क्वालिटी पाहू शकतो तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 7 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर कांदापातसाठी पाहायला मिळते. हिरव्या मिरचीची क्वालिटी पाहू शकतो तर साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्या मिरचीसाठी पाहायला मिळते. तर दरामध्ये आज हिरव्या मिरचीसाठी तेजी झालेली पाहायला मिळते.